रामराम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की एका कंपनीच्या विषयी मला सांगायचं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये आले होते ना, तर आता मला माहिती नव्हतं की कोणती कंपनी चांगली आहे कोणती नाही, कारण की वॅकन्सीज नव्हत्या तेव्हा आणि मला कामाची गरज होते तेव्हा. म्हणून माझ्या मैत्रिणी मला एक कंपनी सजेस्ट केली होती. तर त्या कंपनीचं नाव घेणार नाही मी, तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर मी जेव्हा पहिल्यांदा गेली ना, तर ट्रेनिंग तर खूप छान झाली आणि एकदम स्ट्रिक्टमध्ये की केस बांधून पाहिजे वगैरे, घड्याळ लोक बसत असं, तर डिसिप्लिन तर खूप आहे त्या कंपनीमध्ये. पण मी जेव्हा लाईनवर काम करायला गेले तेव्हा मी असं बघितलं की टार्गेटसाठीच प्रेशराईज करतात की टार्गेट जर निघालं नाही तर चक्क कानापाशी येऊन, 1 महिनासुद्धा होत नाही ऑपरेटरला, तर कानापाशी येऊन डायरेक्ट असं ओरडतात, तुला समजत नाही का फुकटची कमाई करतं का तू, तुझा हाफ डे लावणार. म्हणजे असं प्रेशर करतात की तुम्ही काम करायलाच पाहिजे, नाही केलं तर तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे कंपनीच्या बाहेर निघू शकता. एकदम प्रेशराईज करतात, कारण की तू गेली तर दुसरी कंपनी म्हणजे दुसरी ऑपरेटर वगैरे येऊन जाईल या जागेवर. आणि मुलांना तर चक्क शिव्या देतात, ते एवढं घाणघाण शिव्या देतात ना, त्या कारणानं मुलाचे आणि सर लोकांचे भांडणसुद्धा होतात आणि चालले जातात. मुलं जास्त टिकत नाही, कारण जास्त मुलींची संख्या जास्त आहे तिथे, या कारणामुळे की शिव्या देतात, मुलांना सहन होत नाही आणि भांडण होतात. आणि नंतर मुली पण एवढ्या घाण शिव्या देतात, भांडण करतात ना, टार्गेट काढण्यासाठी फक्त शिव्यानुसार, म्हणजे शिव्यानंच त्यांचं काम चालतं. आणि नंतर मी हे बघितलेलं आहे की चक्क लाईन लीडरची कॉलर पकडून HR आणि सुपरवायझर डायरेक्ट शिव्या देते आई बहिणीवरून. तर मला एवढं बिहेवियर खराब वाटलं ना तिचं, की मला आता इच्छाच नाही आहे की त्या कंपनीमध्ये परत जावं. आणि तुम्हाला जर आता प्रत्येक मुलाला माहिती आहे की आता मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे, मुलांना गर्लफ्रेंड वगैरे भेटत नाही आहे, तर त्या कंपनीमध्ये तुम्ही चक्क जाऊ शकता, कारण की अर्ध्याहून जास्त मुलींची संख्या खूप जास्त आहे आणि मुलगी लवकर पटतेसुद्धा. आणि नंतर लग्नापर्यंत जात असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर काही खरं नाही, कारण की तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता, ती कंपनी खूप नाव गाजलेली आहे. तर त्या कंपनीमध्ये मुली एका मुलासाठी भांडत आहेत, डायरेक्ट केस ओढत वगैरे आहेत. तर तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. आता मी नाव सांगणार नाही, तुम्ही बघा. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.